नमस्कार, खबर सूत्र में आपका स्वागत है। मैं हूं आपके साथ अंकिता। चलिए बढ़ते हैं मुख्य खबर की ओर। लोक निर्माण विभाग शहादा के अंतर्गत काला पानी से हेंकला पानी तक 5 किलोमीटर सड़क कार्य का शिलान्यास 25 जनवरी 2025 को अक्कलकुवा अकरानी निर्वाचन क्षेत्र के पूर्व विधायक और आदिवासी विकास मंत्री केसी पड़वी के हाथों हुआ। नंदुरबार लोकसभा सांसद गोपाल पड़वी और ग्रामीणों की मौजूदगी में यह काम धूमधाम से किया गया। इससे पट्टिका पर काम के ठेकेदार शीतल बिल्डिंग मटेरियल एंड कंस्ट्रक्शन धड़गांव का भी उल्लेख है। काम के उद्घाटन को 1 साल से अधिक समय हो गया है, फिर भी सड़क और पुल का काम नहीं हुआ है। सड़क न होने के कारण केला पानी के एक नवजात शिशु की 10 दिन पहले बांस की टोकरी में अस्पताल ले जाते समय मौत हो गई थी। सड़क न होने के कारण केला पानी के नागरिकों को गधों पर सामान ढोना पड़ता है। गर्भवती महिलाओं को प्रसव के लिए 15 किलोमीटर पैदल चलकर अस्पताल जाना पड़ता है और मरीजों को बांस की एम्बुलेंस में अस्पताल ले जाना पड़ता है। निवासियों की इस समस्या को ध्यान में रखते हुए बिरसा फाइटर्स नंदुरबार संगठन ने 13 फरवरी 2025 को लोक निर्माण विभाग शहादा के कार्यकारी अभियंता को एक पत्र दिया था। इस पर संज्ञान लेते हुए जब निर्माण विभाग के इंजीनियर सड़क का निरीक्षण करने के लिए केला पानी आए तो उन्हें बताया गया कि जिस सड़क का शिलान्यास किया गया वह स्वीकृत ही नहीं है। यह सुनकर गाँव वाले हैरान रह गए। अगर सड़क स्वीकृति ही नहीं थी तो विधायक, सांसद और मंत्री उसका भूमि पूजन कर शिलान्यास कैसे कर सकते हैं? ग्रामीण ऐसे सवाल उठाने लगे हैं। चर्चा है कि विधायक और सांसद ने चुनाव के समय बिना सड़क की स्वीकृति के ही उद्घाटन कर ग्रामीणों को मूर्ख बनाया। ना तो सड़क बनी है और ना ही पुल बना है। इसके कारण केला पानी के ग्रामीणों को जीवन यापन के लिए कठिन रास्ते से गुजरना पड़ रहा है। अब बिरसा फाइटर संगठन ने सड़क और पुल निर्माण कार्य के लिए कड़ा विरोध प्रदर्शन करने की चेतावनी दी है। नमस्कार, मी केला पाणी या गावाचे ग्रामस्थ आहे आणि आज मी काला पाणी या ठिकाणी आहे आणि काला पाणी या ठिकाणी आहे। माझं सांगणं असं आहे की तेव्हा 25 जानेवारी 2024ला ॲडव्होकेट माजी आमदार केसी पाडवी यांनी आमचे रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आलं होतं। ते 1 वर्ष उठूनही त्या पुलाच्या कामाचं काही कामकाज झालं नाही आणि ठेकेदार सुद्धा आले। तर आमचं म्हणणं असं आहे की आम्ही ठेकेदारांना वारंवार करतोय की चालू होणार कधी काय ते म्हणे ते आपलं फॉरेस्टवाल्यांकडे आम्ही ते फाईल दिली, तिकडनं आल्यावर आपण करू। असं करत त्याने कधीच विषय फोन केला की ते सांगतात तिथून आम्हाला फाईल फॉरेस्टवाल्याकडून मला फाईल झाली नाही, फाईल आलंच नाही असं म्हणतोय। आणि परत त्याने विचारतं की तो म्हणतोय की आम्हाला की तुमचा फक्त पूल एवढाच मंजूर आहे, रस्ता मात्र नाही। तर इकडे स्पष्ट लिहिलं आहे काला पाणी ते हेंगला पाणीपाडा इतकं 5 किलोमीटर रस्ता तयार करणे। तर इथे स्पष्ट लिहिलं तरी देखील ते म्हणताय की नुसतं आपला पूलच मंजूर आहे। याचा अर्थ आम्ही असं समजू की आम्हाला याचं भूमिपूजन करताना ते आम्हाला खोटी माहिती सांगण्यात आली असं दिसतं आम्हाला। जेव्हा ते ॲडव्होकेट आपलं माजी आमदार केसी पाडवी साहेबांनी बोललं होतं की हा बोर्ड जो आहे तुम्ही या बोर्डाला साधा बोर्ड नको समजू, हा बोर्ड 1.5 कोटी रस्ताचे बोर्ड आहे हा। आम्हाला बी खूप आनंद वाटला की आपल्या गावात पण रस्ता आहे, तर आता डोक्यावरचा ओझा कमी होईल। गडावरून आम्ही वाहतूक करतो ते सुद्धा कमी होईल आणि बांबूच्या जोडीतून आम्ही महिलांना किंवा रुग्णांना, आजारी व्यक्तींना जोडी बांधून घेऊन जातो ते सुद्धा कमी होईल। पण त्या आशाने आम्ही खूप म्हणजे आमदारांचे शब्द ऐकून आम्हाला खूप आनंद वाटला, कारण की आपल्या गावात रस्ता आहे म्हणजे आम्हाला बी खूपच हे उत्साह होता। आम्हाला बी आशा होती की आमच्या गावात लवकर रस्ता तयार होईल। पण ते काही वर्ष उलटून गेलं तरी देखील त्या कामाकडे काही दखल घेतली गेली नाही, कारण की ते आजपर्यंत ते काम पेंडिंग मध्येच आहे। आणि आपल्याला बोर्ड पाहायला मिळतंय, या बोर्डामध्ये स्पष्ट लिहिलंय की काला पाणी ते हेंगला पाणीपाडापर्यंत 5 किलोमीटर रस्ता तयार करणे आणि शीतल बिल्डिंग मटेरियल अँड कॉन्ट्रॅक्टर धडगाव असं स्पष्ट लिहिलंय। तर या रस्त्याचे कामकाज का केलं नाही, ते का ठोकतोय, त्याकडे प्रशासन काय लक्ष देत नाही? याच्याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे, कारण की आता 10 दिवसापूर्वी घटना घडली। एका मातेच्या घरी परिस्थिती झाली आणि त्याच्या बाळाचा मृत्यू झाला। आता त्याचा जबाबदार कोण? प्रशासन। आम्ही तर प्रशासनावरच टाकणार। कशी प्रशासनाने आमच्याकडे लक्ष दिलं असतं ही घटना घडली नसते। त्यावेळेस पिल्लूने तेवढ्याचे पिल्लूचं जे जग पाहायला आलं त्याला जग पाहता आलं नाही बिचाराला। एवढ्याचे पिल्लू तर मृत्यू पावला। त्यांनी कोणाचं काय बिघडवलं होतं का? त्यांनी कोणाचे काय त्याचे काय दोष होता? जर रस्ता राहिला असता तर आम्ही त्यांना तात्काळ दवाखान्यात नेलं असतं आणि दवाखान्यात उपचाराला टाकलं असतं, म्हणजे उपचारांना तिकडे
मातेला सुद्धा डिलिव्हरी होण्या अगोदरच आम्ही त्या दवाखान्यात आम्ही त्यांना एक दवाखान्यात नेलं असतं, पण रस्ता नसला त्यामुळे आम्हाला त्या बाळाशी सुद्धा जीव गमावला आम्ही. ते अशानं त्या माताची सुद्धा खूप म्हणजे खूप तब्येत खराब झाली होती. ते तब्येत खराब झाल्या त्यांना आम्ही बांबूच्या झोळी करून घेऊन गेलो होतो. आणि एवढं जे जंगलामध्ये आम्ही एवढं 15 किलोमीटर एवढं अंतर आम्ही सुमारे 5 तास एवढं अंतर पायी चालत घेऊन आलो. रस्त्यावर इकडे ठेवून द्यायचो, मग त्यांना परत आराम करायचो, मग ठेवायचो, असं करत कसं तरी आम्ही मुख्य रस्ता कालापानी इथे घेऊन आलो होतो आम्ही या ठिकाणी आम्ही तोरणमाळला गेलो. तिथून मग आम्ही ॲम्ब्युलन्स बोलवली. ॲम्ब्युलन्स बोलवलं आणि त्या रुग्णांना आम्ही इकडे ठेवलं, त्या मातेला इकडे ठेवून गेलो आम्ही. या ठिकाणी ठेवून गेलो आणि ॲम्ब्युलन्स बोलवली, मग दवाखान्यात नेलं. अशा प्रकारच्या दिवशी घटना घडली होती. कारण की मातेचा सुद्धा जीव जाणार होता, अशी परिस्थिती होती. पण कसं तरी आम्ही 4-5 लोक आम्ही गोळा झालो आणि त्या मातेला बांबूच्या झोळी करून दवाखान्यात नेलं. इतकी वाईट परिस्थिती आहे. आणि आम्हाला असं म्हणणं आहे की प्रशासनाने आम्हाला आमच्याकडे लवकरात लवकर हे लक्ष दिलं पाहिजे. आणि राष्ट्राचं आम्हाला असं वाटतंय की नुसतं मतदानापुरतं आमच्याकडून बोर्ड लावण्यात आलं होतं आणि ते मतदान संपलं की लोकसभेचे इलेक्शन असताना हे बोर्ड लावलं होतं. लोकसभेच्या आधी जेव्हा लोकसभेचे इलेक्शन चालू असताना लोकसभेचे इलेक्शन चालू नसताना म्हणजे त्यावेळेस लोकसभेचे इलेक्शनच्या वेळेस ते बोर्ड लावण्यात आलं होतं. आणि त्यानंतर विधानसभा झाली तरी देखील त्याच्याकडे लक्ष नाही. आणि कॉन्ट्रॅक्टर म्हणतोय की तुमचा रस्ता मंजूर नाही, नुसतं पूलच आहे. आता 1.5 कोटीचा एवढा मोठा पूल तुम्हाला दाखवतो मी. त्या ठिकाणी जिथे पूल बांधणार आहे त्या ठिकाणी दाखवतो तुम्हाला मी. कुठे पूल बांधणार आहे, कशी म्हणजे जागा कशी आहे ते तुम्हाला स्पष्टपणे दाखवतो. हा आहे पूल. या पुलाला म्हणताय कॉन्ट्रॅक्टर तुमचा फक्त हा पूल मंजूर आहे. आम्ही गाढवावर वाहतूक करताना या ठिकाणी मुक्कामी राहतो. आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही मासोदला किंवा शहादाला माल वाहतूक म्हणजे धान्य असेल ते घेऊन जातो इथून. आणि ज्या दिवशी आम्ही त्या मातेला आणलं होतं आणि या ठिकाणी बसवलं होतं आम्ही त्या मातेला. त्या मातेला बसवलं होतं हा ठिकाण पाहू शकतो आपण, कालापानीचं ठिकाण आहे. इथे त्या मातेला ठेवलं आणि मग तोरणमाळला गेलो होतो आम्ही. तोरणमाळला हा मुख्य रस्ता आहे. इथूनच आमचा रस्ता तयार होतो. जर हा रस्ता झाला नसता, खरंच त्या बाळाचा मृत्यू झाला नसता आणि ही गोष्ट झाली नसते. असं आम्हाला असं स्पष्ट असं दिसतोय की या बोर्डाचा असा अर्थ होतोय की नुसतं मतदानापुरता बोर्ड होता आणि आम्हाला त्या कामाचं काही म्हणजे त्या बोर्डाचा आता काय संबंध नाही, म्हणजे ते आमच्याकडे लक्ष देत नाही असं दिसतोय.